येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळलेत। देशांतर्गत बाजारात कांद्याला 2 ते 8 रुपये किलो भाव मिळतोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। कांद्याला केवळ किलोमागे 2 ते 8 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। माझा शेवटचा ट्रॅक्टर आहे आणि मला अपेक्षा होती 2000-2500 रुपये कांद्याला भाव भेटेल। ज्यावेळेस मी कांदा काढणी केली होती त्यावेळेस भाव होते 1400-1500। मला गरीब शेतकरी असून आणि तरुण शेतकरी मला वाटलं बाजार थोडे सुधारतील म्हणून मी कांदे थोडे पद्धतीने विकायला सुरुवात केली। पण आज शेवटचा ट्रॅक्टर हा माझा फक्त 400 आणि 500 रुपये विकतोय। हा शेतकऱ्याला खूप नुकसान होतीये आणि सरकारने याच्या केंद्र सरकार राज्य सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि कांद्याला हा कमीत कमी अनुदान म्हणून 1000-1200 रुपये तरी अनुदान शेतकऱ्यासाठी दिलं पाहिजे। आजचे बाजारभाव येवला मार्केटला 125 ट्रॅक्टरची आवक आहे। मार्केटचे रेट आहे 400-500 रुपयापासून 1400-1500 रुपये। आणि बाजार कोसळण्याचे कारण देशावर मध्ये टोटल देशावर मध्ये म्हणजे भारत देशामध्ये नाफेड NCCFचं लोडिंग, सरकारी मालचं लोडिंग खूप आहे। तरी ते सरकारी माल देशावर मध्ये 2 रुपयापासून 8 रुपये विकताय आणि व्यापारीचे कांदे त्यांच्या समोर तक पकडू शकत नाही। त्याच्यामुळे हे सगळे रेट कोसळण्याचे कारण आहे। आपले येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्या सोबत जोडलेत। नरेंद्र, कांद्याचे भाव घसरलेले आहेत, अधिकची माहिती। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याचे दर हे अक्षरशः कोसळले आहेत। गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली असून नक्कीच ही चिंता उघडपणे दिसून येत आहे। एकंदरीत बघितलं तर काही दिवसापासून कांद्याचे भाव हे 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात असल्याने अक्षरशः कांदा उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला आहे। नक्कीच याचे कारण असे आहे की जवळपास नाफेड व NCCF मार्फत देशांतर्गत बाजारात कांद्याची विक्री अवघ्या 2 ते 8 रुपये किलो दराने केल्याने थेट याचा परिणाम खुल्या बाजारात देखील दिसून येत आहे। खुल्या बाजारात शेतकरी जे कांदे आणतात त्या कांद्यांना अत्यंत कमी दर मिळत असल्याने अक्षरशः शेतकरी हा संकटात सापडला आहे। एकूणच बघितलं तर गेल्या काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा आपल्या चाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साठवून ठेवला होता। मात्र आज भाव मिळेल, उद्या भाव मिळेल अशा अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला अक्षरशः आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचे केलेले उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे। एकूणच बघितलं तर कांदा साठवण्याकरता शेतकऱ्यांना विविध प्रकारची मेहनत करावी लागते, मात्र दर घसरताय, कांद्याला भाव मिळत नाही। या संकटात शेतकरी येवल्यातील सापडलेला आहे। या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे एकमुखाने मागणी केली आहे की कांद्याला जवळपास 1000 ते 2000 रुपये अनुदान द्यावे। मात्र हे अनुदान मिळाले नाही तर अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी इशारा देखील दिल्याचं दिसून येत आहे। येत्या आगामी काळात जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या, निवडणुका होऊ घातलेल्या आहे। मात्र सरकारने या कांद्याच्या पडणाऱ्या भावाकडे लक्ष न दिले नक्कीच याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे स्पष्ट भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत बघितलं तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी हा हवालदिल झाल्याचं दिसून येत आहे। तर एकूणच बघितलं तर याचा थेट परिणाम हा निवडणुकांवर सुद्धा दिसून येणार असल्याचं चित्र यावेळी येवलासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसत आहे।